नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तुमच्या फेवरेट चॅनलवरती, ज्याचं नाव आहे येवले अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस बघायचा आहे, तोही पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आपण कसा करायचा. तर बघा, पॅसिव्ह व्हॉइसचे सेंटेन्सेस मी जेवढे काही व्हिडिओज टाकले त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला महत्त्व समजलं असेल की पॅसिव्ह व्हॉइसचं महत्त्व खूप असतं, मात्र ते स्पीकिंगसाठी कसा यूज करायचा हे माहिती नसतं, म्हणून आपल्याला प्रॉब्लेम होतात. त्यासाठीच मी अशा पद्धतीनं व्हिडिओ डिझाईन केले, अशा पद्धतीने व्हिडिओ बनवले आहे तुमच्यासाठी. याच्या अगोदरसुद्धा मी जे काही पॅसिव्ह व्हॉइसचे व्हिडिओ टाकले आहेत ना, त्यामध्ये सुद्धा माझा उद्देश हा होता की तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस हे स्पीकिंगसाठी यूज करता यायला हवं. बरेचदा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसचे रूल्स माहीत असतात. फॉर ग्रामरसाठी पॅसिव्ह व्हॉइसचा यूज होतो हे तर माहिती आहे तुम्हाला, मात्र आपल्याला स्पीकिंगसाठी याचा यूज कुठल्या कॅटेगरीमध्ये होतो हे माहिती नाही आहे. तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्सेस कशा पद्धतीने आपण बनवतो हे लक्षात येईल. तर बघा, पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये पहिले बघूया आपण सेंटेन्सेस कसे बनतात. तर सपोज एखाद्या वेळेस आपण कॉल केलेला असतो, आपल्या फ्रेंडला असेल, रिलेटिव्हला असेल, आणि तो म्हणतो तिकडून की तू जेव्हा कॉल केला ना, तेव्हा गाडी दुरुस्त करणं चालू होतं किंवा केली जात होती. म्हणजे काम काय चालू होतं? कामावर फोकस आहे. या ठिकाणी सुद्धा असं सांगितलं का कोणाकडून? कोणाकडून नाही सांगत आहे आपण, कारण त्या व्यक्तीला महत्त्व नाही आहे तेवढं. मात्र आपण काय सांगतोय की गाडी दुरुस्त केल्या जात होती, है ना. तर त्या ठिकाणी किंवा मी गाडी दुरुस्त करत होतो. मी करत होतो म्हणजेच काय, मी करून घेत होतो दुसऱ्याकडून. दुसरं कोणीतरी होतं त्यांच्याकडून मी करून घेत होतो. त्यामुळे त्या गडबडीमध्ये मी तुझा कॉल नाही पिकअप करू शकलो. अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस आपण पॅसिव्ह व्हॉइसने बनवत असतो पास्ट कंटिन्युअस टेन्सचे. तर चला बघूया आपण स्टेप बाय स्टेप विथ स्ट्रक्चर कशा कॅटेगरीचे सेंटेन्स आपण बनवणार. तर यामध्ये हेल्पिंग व्हर्ब काय येत असतं तुम्हाला माहीत असेल. त्या अकॉर्डिंग आपण पास्टमध्ये वज आणि वरचा यूज करत असतो ॲज अ हेल्पिंग व्हर्ब. ठीक आहे, वजवर हे हेल्पिंग व्हर्ब आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर क्रिया चालू दाखवण्यासाठी मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये तुम्हाला सांगितलं होतं, त्याचप्रमाणे आपल्याला बीइंग हा शब्द घ्यायचा आहे आणि व्हर्बचं थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. ऑब्वियसली आता या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करून देते, जी करणं आवश्यक आहे. जे नवीन आहेत या चॅनलवरती म्हणा, किंवा ज्यांना पहिल्यांदाच या कॅटेगरीचा टॉपिक तुम्ही शिकत आहे, जे कॉन्स्टंटली शिकत आहे त्यांना काही अडचण नाही वजवरचा यूज कुठे करायचा. मात्र जे नवीन आहेत त्यांना प्रॉब्लेम येतो, त्यांच्यासाठी सुद्धा सांगते आणि तुमचं सुद्धा रिव्हिजन होऊन जाईल. बघा, या ठिकाणी ज्याही वेळेस आय असेल किंवा ही असेल, शी असेल, इट असेल किंवा एक नाव असू द्या कुठलंही एकच, त्यानंतर आपण वजचा यूज करणार आहे. हे तुम्ही माइंडमध्ये फिक्स ठेवा. एक असेल कुठलीही गोष्ट, वस्तू, प्राणी, कुठलाही व्यक्ती, त्यावेळी आपण वजचा यूज करणार आहे. आणि अनेक असेल, सपोज वी असेल, दे असेल, यू असेल किंवा मग अनेक काही पण असू द्या, जसं आपण गर्ल्स घेतलं या ठिकाणी, असं बॉईज असेल, काही पण वस्तूंचा एक काय म्हणते ग्रुप असेल, 2 किंवा 2पेक्षा जास्त, तर आपण वेअरचा यूज करणार. हे तुम्ही माइंडमध्ये फिट करा. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की हे मी लिहून ठेवायला पाहिजे, तर तुम्ही लिहून सुद्धा ठेवू शकता. तुमच्यासाठी खूप युजफुल आहे, कारण बरेचदा यामध्ये आपण जर चुका केल्या ना, तर आपलं सेंटेन्स लँड होत नाही. ठीक आहे, हा झाला आपला महत्त्वाचा पार्ट की आपण वजवरचा यूज कुठे करायचा. क्रिया चालू होती हे दाखवण्यासाठी आपण बीइंगचा यूज करणार आहे आणि व्हर्बचं थर्ड फॉर्मच आलेलं असतं पॅसिव्ह व्हॉइसच्या सेंटेन्समध्ये. हे तर तुम्हाला ऑलरेडी मी सांगून झाले बरेचदा. तर या ठिकाणी बघा, आपण बघतोय स्ट्रक्चर आणि पास्ट कंटिन्युअस टेन्सची आयडेंटिटी सुद्धा एका मिनिटात सांगते मी तुम्हाला. जसं आपण म्हणतो पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे आत्ताच्या अगोदरचा जो काळ आहे, यामध्ये क्रिया चालू होती हे सांगण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्सचा यूज करत असतो, की एखादी गोष्ट चालू होती हे सांगण्यासाठी. आता सेंटेन्स या कॅटेगरीमध्ये कसे बनवतो आपण, चला बघूया. जसं पहिलं सेंटेन्स मी बनवलं आहे, द स्टोरी वॉज बीइंग टोल्ड बाय द ग्रँडमदर. आता यामध्ये काय झालं आहे की सेंटेन्सला आपण व्यवस्थित समजून घेऊ. पहिले मी याला तुम्हाला पहिले अंडरलाईन करून व्यवस्थित सांगते, जेणेकरून तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल. जसं द स्टोरी, स्टोरी ही एकच आहे, त्यामुळे आपण वजचा यूज केला आहे. द स्टोरी वॉज बीइंग टोल्ड बाय. आता तुम्हाला ज्याही वेळेस जो व्यक्ती करतोय, करता व्यक्ती जर तुम्हाला सांगायचं असेल ना, तर तुम्हाला बाय हा शब्द टाकावा लागेल. बाय द ग्रँडमदर.
ठीक आहे. ग्रँडमदरकडून म्हणजे गोष्ट आजीकडून सांगितली जात होती. क्रिया काय चालू होती, तर गोष्ट सांगणं चालू होती. गोष्ट सांगणं हे क्रिया जी आहे याच्यावरती फोकस जास्त आहे. मात्र कोण सांगत होतं, बाय द ग्रँडमदरकडून. म्हणजे या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला ज्याही वेळेस कर्ता व्यक्ती टाकायचं असेल त्यावेळेस तुम्ही बाय आणि या ठिकाणी कर्त्या व्यक्तीचं नाव, प्रोनाऊन जे काही असेल ते टाकू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला या कॅटेगरीचे सेंटेन्सेस बनवायचे आहे. आता तुम्हाला हे माइंडमध्ये फिट ठेवायचं आहे की तुम्हाला अशा पद्धतीनं सेंटेन्सेस तयार करून यूज करायचे आहेत. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. बघा, द टेस्ट एकच आहे. द टेस्ट वॉज बीइंग टेकन, टेकचा थर्ड फॉर्म टेकन बाय द स्टुडंट्स. परीक्षा विद्यार्थ्याकडून दिली जात होती, असे केले जात होते. परीक्षा विद्यार्थ्यांकडून दिली जात होती. द गेम एकच आहे. वॉज बीइंग प्लेड बाय द किड्स, खेळ मुलांकडून खेळला जात होता. द मूवी वॉज बीइंग वॉच्ड बाय एव्हरीवन, चित्रपट सर्वांकडून पाहिला जात होता. क्रिया केली जात होती. बघा, क्रियेमध्ये काय आहे, प्रोसेस कॉन्स्टंट आहे इन द पास्ट सिच्युएशन, म्हणजे आताच्या अगोदर. नेक्स्ट वन इज द स्पीच वॉज बीइंग गिवन बाय द प्रेसिडेंट, भाषण राष्ट्रपतीकडून दिले जात होते. अशा पद्धतीचे सेंटेन्सेस आपण जास्त नाही यूज करत, मात्र जेवढे काही यूज करतो ना आपण तेवढे आपल्याला जर बनवता नाही आले ना तर त्या ठिकाणी आपण अडकतो. म्हणून हा टॉपिक आपण क्लिअर ठेवणं खूप गरजेचं आहे. बाय रीडिंग तुम्हाला वाचत असताना सुद्धा ह्या गोष्टी लक्षात येतील की कुठे काय यूज केलं आहे आपण, जेणेकरून होत काय असतं बघा, ज्याही वेळेस तुम्ही रीडिंग करता त्यावेळेस अशा कॅटेगरीचे सेंटेन्सेस जर वारंवार यायला लागले तर ते सुद्धा तुमच्या माइंडमध्ये आपोआप सेटल होत असतात. यामुळे आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रक्चर पॅटर्न समजून घ्यायचे, होमवर्क दिलेलं प्रॉपर करायचं आहे, रीडिंग तुमची चालू ठेवायची आहे. तुम्हाला रीडिंग कॉन्स्टंटली करायची आहे, लिसनिंगसुद्धा कॉन्स्टंटली चालू ठेवायची आहे, जेणेकरून आपल्याला ऐकून वाचून आपल्याला स्पीकिंगवरती कमांड मिळवायची आहे. लास्ट पर्पज आपला तोच आहे. नेक्स्ट सेंटेन्स इज द बुक वॉज बीइंग रेड बाय द चिल्ड्रन. या ठिकाणी रीडचं स्पेलिंग आहे, मात्र रीडचं थर्ड फॉर्म रेड असं वाचतो आपण, याला स्पेलिंग तेच असतं. द बुक वॉज बीइंग रेड बाय द चिल्ड्रन, पुस्तक मुलांकडून वाचले जात होते. द म्युझिक वॉज बीइंग कंपोज्ड बाय द म्युझिशियन, संगीतकाराकडून तयार केले जात होते. द ड्रेस वॉज बीइंग स्टिच्ड बाय द टेलर, ड्रेस शिंपीकडून शिवला जात होता किंवा शिंपीकडून करून घेतला जात होतं. द मेसेज वॉज बीइंग डिलिव्हर्ड बाय द कुरिअर, संदेश कुरिअरकडून पोहोचवला जात होता किंवा कुरिअरने पोहोचवला जात होता. अशा पद्धतीने बोलण्यासाठी सुद्धा आपण हे सेंटेन्स यूज करतो. द प्रोजेक्ट वॉज बीइंग मॅनेज्ड बाय द टीम, प्रकल्प टीमकडून मॅनेज केला जात होता. अशा प्रकारे आपण बनवणार आहे सेंटेन्सेस इन पास्ट कॉन्टिन्युअस टेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्सेस. तर स्ट्रक्चर पॅटर्न तुम्हाला समजल्यानंतर स्ट्रक्चरमध्ये तुम्ही सेंटेन्स टाकलं आणि खूप सारे सेंटेन्स तुम्ही बनवून बघा, जेणेकरून तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. आता होमवर्क टाईम आहे. होमवर्क आहे तुमचं. सगळ्यात पहिलं सेंटेन्स या ठिकाणी तुम्हाला करून हे कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचं आहे, जेणेकरून मी चेक करून रिप्लाय देईल. आणि जे कोणी होमवर्क करत आहे त्यांना खरंच एक्नॉलेज करते मी. ते खूप छान होमवर्क करत आहेत, राईट ट्रॅकवरती आहेत, राईट वेनी जात आहेत. खूप छान वाटतं मला जेव्हा तुम्ही होमवर्क करून मला पाठवता. बघा, प्रकरण पोलिसांकडून तपासले जात होते. इमारत अभियंत्यांकडून बांधली जात होती, हे दुसरं झालं. पत्र माझ्याकडून लिहिले जात होते. आता तुम्हाला यामध्ये स्ट्रक्चरमध्ये हे सेंटेन्सेस टाकून कॉमेंट सेक्शनमध्ये पाठवायचे आहे आणि काही अडचण असल्यास, काही डाऊट असल्यास ते सुद्धा मला कॉमेंट्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. या ठिकाणी आपण थांबूया, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन.